Friends, myself Sushma Mahale. Today we are going to learn next topic, human evolution. Human evolution. Evolution म्हणजे काय सांगितलं होतं मी? तर उत्क्रांती. उत्क्रांती म्हणजे काय? तर चेंज होत जाणे. ह्युमन इव्होल्युशन म्हणजेच काय? तर ह्युमनमध्ये त्यांच्या ॲन्सिस्टरपासून हळूहळू ग्रॅज्युअली चेंज होत गेला आणि त्यांच्या ॲन्सिस्टरपासून तर आत्तापर्यंतच्या ह्युमन बिईंगमध्ये हा चेंज आपल्याला दिसत आहे. म्हणजेच काय? तर आपल्याला ह्या पिक्चरमध्ये एक गोरिला किंवा चिंपांजीसारखा ॲनिमल दिसत आहे, ज्याच्यापासून इव्हॅल्युशन स्टार्ट होऊन हळूहळू चेंज होऊन आपल्याला आज आपल्यासारखा ह्युमन एक मॅन डेव्हलप झालेला या चित्रात दिसत आहे. आणि हेच आपल्याला आज शिकायचं आहे की ह्युमन इव्हॅल्युशन नेमकं कसे होत गेले. ह्युमन इव्हॅल्युशन स्टार्ट करण्यापूर्वी आधी आपल्याला या चार्टवर यूज युअर ब्रेन पॉवर असे दिसते. मी तुम्हाला मागे पण सांगितलं आहे की अशा प्रकारचे जर बॉक्सेस तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पाहायला मिळाले तर ते आवर्जून वाचत जा. त्यामध्ये ऑलरेडी लिहिलं आहे यूज युअर ब्रेन पॉवर. आणि ह्युमन हा एकच असा प्राणी आहे ज्याला ब्रेनची पॉवर मिळालेली आहे, ज्याच्याद्वारे तो स्वतःचे विचार करू शकतो, स्वतः काहीतरी रिसर्च करू शकतो आणि स्वतःमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट करू शकतो. तसंच तुम्ही हे छोटे छोटे जरी बॉक्सेस दिसत असले आणि ते स्वतःहून वाचण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जी केबद्दलची जेवढी काही इन्फॉर्मेशन असेल ती 11th-12thमध्ये वाचल्यानंतरच नाही तर ती कधीही तुम्ही वाचल्याने तुम्हाला पुढे जेव्हा तुम्ही भविष्यात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणार त्यावेळी तुम्हाला ती कामाचंच येणार असते. तर बघूया यूज युअर ब्रेन पॉवर. Since your earlier school days, you have been solving mysteries, puzzles labeled as use your brain power. जसं तुम्ही पझल्स किंवा काही कोडी हे तुमचं ब्रेनचा उपयोग करून सोडवत होते. Did you ever wonder why human brain has such a capacity? Why and how we evolved along these lines? What is the extent of similarity between our humans, chimpanzees and monkeys? ह्युमन, चिंपांझीज आणि मंकीज यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी असू शकते याचा तुम्ही कधी विचार केलेला आहे का? किंवा विचार करून बघा बरं, काय तुम्हाला वाटते की ह्युमनचा, चिंपांझीचा आणि मंकीचा नेमका संबंध कसा असेल? तर त्यांचा जर आपण नेमका संबंध पाहायला गेलो तर ह्युमन, चिंपांझीज आणि मंकीज यांचे ॲन्सिस्टर हे एकच होते. एकाच ॲन्सिस्टरपासून हे इव्होल्युशन होत जाऊन चिंपांझीज, मंकीज आणि ह्युमन इव्हॅल्युएट होत गेले. It has been traced that the human evolution appeared to have evolved from a tree-dwelling shrew-like animal. ट्री ड्वेलिंग म्हणजे काय? ट्रीवर राहणारा श्रीव ज्याला श्रीव म्हटले जायचे असा ॲनिमलपासून आपण इव्हॅल्युएट झालो आहे असं त्या सायंटिस्ट लोकांचं सांगणं आहे. दिस प्रोसेस बिगॅन इन पॅलिओसिन इपोच. खूप वर्षांपूर्वीचा जो काळ होता त्याला पॅलिओसिन म्हणजे त्या काळामध्ये काय होतं हे त्यांचे जेव्हा आपल्याला फोसाईल्स मिळाले आणि त्यावरून सायंटिस्ट लोकांनी रिसर्च करून हे ठरवलं की खूप काही वर्षांपूर्वी म्हणजे जवळजवळ 200 लाख वर्षांपूर्वीचा हा काळ होता. त्यावेळी आपले ॲन्सिस्टर त्या ठिकाणी राहत होते. ड्युरिंग दिस पिरियड ड्विंडलिंग फॉरेस्ट पोस्ट
अर्बोरियल मॅमल्स टू ॲडॅप्ट टू लाईफ ऑन लँड. म्हणजे ते जे काही आपले ॲन्सिस्टर होते ते पहिले झाडांवर राहायचे, पण त्यानंतर जसं जसं फॉरेस्ट कमी होत गेले त्यांच्यामध्ये चेंज होत गेला आणि ते अर्बोरियल मॅमल्स मीन्स काय, तर झाडांवर राहणारे जे मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी होते ते आता लँडवर राहायला लागले. दिस डिसेंट मस्ट हॅव बीन द ड्रायव्हिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे काय, जे काही आपण आता ॲक्टिव्हिटी करतो, नाचतो, गातो किंवा लिहितो, काहीतरी क्रिएटिव्हिटी करतो, त्याला म्हणतात ड्रायव्हिंग फोर्स. तर ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या आपल्यामध्ये डेव्हलप होत गेल्या, आपोआप येत गेल्या, पण त्या अचानक आपल्यामध्ये त्या आलेल्या नाही, त्यासाठी काही काळ जावा लागला. In the following chart, it can be seen that we are most closely related to gibbons, chimpanzees and gorillas. आपल्याला हा पुढे जो चार्ट दिला आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपण गिबन्स, चिंपांजीज आणि गोरिलाच्या किती जवळचे नातेवाईक आहोत असे म्हणून. बघा, डू यू नो हा चार्ट जर तुम्ही नीट वाचला तर तुम्हाला लक्षात येईल there is a difference of only 2.5 between DNA of chimpanzee and man. म्हणजेच काय, तर चिंपांजीचे आणि मॅनचे जे DNA आहेत तर मॅनमध्ये जवळपास 2.5%चाच डिफरन्स चिंपांजीचे आणि मॅनचे 2.5%नेच DNA डिफरन्शिएट आहेत. म्हणजेच जवळपास मॅनचा 97.5% DNA हे चिंपांजीबरोबर मॅच होत असतात. व्हाईल बिटवीन मंकी अँड मॅन इट इज 10%. आणि मंकी आणि मॅनमधील डिफरन्स 10%चा आहे. म्हणजे जवळपास 90%, 90% DNA ऑफ मंकी अँड मॅन इज सेम. दोघांचे जे DNA आहेत ते 90% सेम असतात. द मेजर इव्होल्युशनरी ट्रेंड्स इन ट्रान्झिशन फ्रॉम ॲपे टू मॅन. ॲपे टू मॅन मीन्स आपल्या ॲन्सिस्टरपासून तर मॅनपर्यंत जे काही ट्रान्झिशन होत गेले, इव्होल्युशनरी ट्रेंड होत गेले, आर कन्सिडर्ड फर्दर. Special characteristics have been acquired by man in the course of evolution. Major changes that took place in evolution of man include increase in size and complexity of brain. सगळ्यात मोठा चेंज जर झाला असेल तर ब्रेनच्या साईजमध्ये आणि कॉम्प्लेक्सिटीमध्ये चेंज झाला. अँड इन्हॅन्स इंटेलिजन्स आणि हुशारीमध्ये. ह्युमनमध्ये असलेली हुशारी आपल्याला इतर ॲनिमल्समध्ये पाहायला मिळत नाही. इन्क्रीज इन क्रॅनियल कॅपॅसिटी. जी ब्रेनच्या आजूबाजूला कवटी असते ते कवटीचा भाग इन्क्रीज होण्यासाठी किंवा त्या भागात बळकटी जी आलेली आहे ती पूर्वीपेक्षा आत्ताच्या मॅनमध्ये चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेली आहे. बायपेडल लोकोमोशन. बायपेडल लोकोमोशन म्हणजे काय, बाय म्हणजे दोन, पेडल म्हणजे पाय, दोन पायांवर चालण्याची, लोकोमोशन म्हणजे इकडून तिकडे जी हालचाल केली जाते ती दोन पायांवर चालण्याची हालचालीमध्ये बदल होत गेला. अपोजेबल थंबची पण जी थंब ज्या प्रकारे त्या काळात डेव्हलप असेल त्या ॲपेमध्ये त्याच्या अपोजेबल तो थंब तयार झाला आणि कुठलीही वस्तू चांगल्या प्रकारे मॅनला पकडता यायला लागली. इरेक्ट पोस्चर झालं. पोस्चर इरेक्ट होणे म्हणजे काय, आपली बसण्या उठण्याची जी पद्धत असते ती एक सरळ एका लाईनीत आपण सरळ रेषेत उभे राहायला लागलो. शॉर्टनिंग ऑफ फोरलिम्स. फोरलिम्स म्हणजे पुढचे हात. पूर्वी माणूस किंवा आपण मंकीपासून डेव्हलप झालेलो आहोत असं आपल्याला आत्तापर्यंत माहीत होते. तर मंकीचे पुढचे जे दोन हात आपण पाहतो ते शॉर्ट असतात आणि
मागचे पाय लांब असतात, पण तरी ते इरेक्ट पोझिशनमध्ये चालू शकत नाही. चालताना ते चारही हात आणि पायांचा वापर करत असतात. पण या डेव्हलपमेंटमध्ये पुढचे जे 4 लिम्स होते ते शॉर्ट होत गेले आणि लेंथनिंग ऑफ हाइंड लिम्स आणि मागचे पाय हे लांब होत गेले. डेव्हलपमेंट ऑफ चीनमध्ये बदल झाला, दाढीमध्ये. ब्रॉडनिंग ऑफ पेल्विक बर्डलमध्ये म्हणजे जे काही आपले जॉईंट्स आहेत, पाय जिथून आपले वळतात त्या मध्ये चेंज होत गेला, ब्रॉड झाला तो भाग. डेव्हलपमेंट ऑफ लंबर कर्वेचर म्हणजे जो काही आपला मेन रॉड असतो, बसण्या उठण्यासाठी कमरेचा जो भाग असतो त्या भागामध्ये डेव्हलपमेंट झाली आणि कर्व व्हायला लागला तो भाग. सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे तो जो काही ऑर्गॅनिझम म्हणजे आपण जे डेव्हलप होत गेलो, तर आपण जरा जास्त सोशल म्हणजे ग्रुपने राहायला लागलो लँडवर. त्याचप्रमाणे कल्चरल डेव्हलपमेंट झाली. काही संस्कृती आपल्याला खूप पूर्वीपासून पाहायला मिळत आहेत. अशा प्रकारे काही वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट मंकीपासून तर मॅनपर्यंत डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळत गेल्या. जसं आर्टिक्युलेटेड स्पीच, आर्ट, डेव्हलपमेंट ऑफ टूल्स. जसं आपण माणूस जेव्हा मंकीपासून तयार होत होता तर त्याआधी त्यांनी टूल्सचा शोध लावला. शिकार करण्यासाठी कशा प्रकारे हत्यार बनवायचे, शस्त्र कसे बनवायचे याचा त्यांनी शोध लावला. आगीचा शोध लावला. त्यानंतर कच्चं मटण ते आधी खात होते, त्यानंतर ते शिजवून कसं खायचं, या प्रकारात सगळ्या गोष्टींमध्ये हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली आणि मॅन इव्हॅल्युएट होत गेला. या प्रकारे जसं आपण आता या पिक्चरमध्ये पाहतोय की डेव्हलपमेंट कशी होते, ह्युमन इव्होल्युशनचंच हे पिक्चर दिलेलं आहे. आता बघा, याच्यात पुढच्या पेजवर आपल्याला पाहायला मिळेल क्रॅनियल कॅपॅसिटी ऑफ ह्युमन बीइंग्स इन्क्रीज्ड. क्रॅनियल कॅपॅसिटी म्हणजे ब्रेनच्या आजूबाजूला जो क्रॅनियलचा भाग असतो ते कॅपॅसिटी जी होती, कडकपणा जो होता ते वाढत गेला. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम लार्ज साईज ऑफ फ्रंटल लोम हेल्प इन डेव्हलपमेंट ऑफ हाय फोरहेड. काही काळानंतर आपलं जे फोरहेड, पूर्वीच्या चिंपांजींचं किंवा मंकींचं फोरहेड आणि आपलं फोरहेड याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. आपलं फोरहेड जरा सरळ दिसतं आणि त्यांचं थोडं लांबलेलं दिसतं. इन्क्रीज अ इंटेलिजन्स necessitated physical development so that body and brain could be used effectively and productively. म्हणून जसं जसं इव्हॅल्युएशन होत गेलं, मॅन हा बॉडीचा आणि ब्रेनचा चांगल्या प्रकारे उपयोग करत गेला. फ्रीडम ऑफ फोरलिम्स फ्रॉम लोकोमोटरी फंक्शन अँड अपोजिबल थंब लेड टू बेटर युटिलायझेशन ऑफ हँड्स फॉर होल्डिंग ऑब्जेक्ट्स. बघा, मी मागेच तुम्हाला सांगितलं की थंबचा चांगल्या प्रकारे विकास होत गेल्यामुळे कुठलंही ऑब्जेक्टचा कसं पकडायचं, कसं हाताचा उपयोग करून एखादी वस्तू इकडून तिकडे उचलून ठेवायची किंवा त्याचा वापर करायचा, हे या डेव्हलपमेंटमुळे माणसाला इझी झालं. अँड डेव्हलपमेंट ऑफ मोटर स्किल्स एक्सेट्रा. मोटर स्किल्स म्हणजे पण आपण ज्या काही ॲक्टिव्हिटी करतो, हालचाली करतो, त्यालाच मोटर स्किल्स म्हटलं जातं. बायपेडल लोकोमोशन, अपराईट पोश्चर कपल्ड विथ स्टिरिओस्कोपिक विजन. आता बघा, तुम्हाला बायपेडलचा अर्थ कळला मागेच की बायपेडल म्हणजे 2 पायांवर व्यवस्थित मॅन चालायला लागला होता. अपराईट पोश्चरमध्ये म्हणजे सरळ इरेक्ट उभा राहायला लागला
नंतर कपल्ड विथ स्टिरिओस्कोपिक विजन. कपल्ड विथ स्टिरिओस्कोपिक विजन म्हणजे काय, तर जर आपण एका डोळ्याने पाहिले तर आपल्याला प्रॉपर दिसत नाही, पण हा डोळा बंद केला आणि अजून दुसऱ्या डोळ्याने जर आपण पाहिले तरीही आपल्याला एखादा ऑब्जेक्ट प्रॉपर दिसत नाही. पण दोघं डोळ्यांनी जर आपण एका ऑब्जेक्टकडे पाहिलं तर तो ऑब्जेक्ट आपल्याला खूप क्लिअरली दिसायला लागतो. म्हणजेच काय, तर ह्या दोघं डोळ्यांचा वापर मॅन चांगल्या प्रकारे करू लागला. Evolutionary history of man was traced with the help of fossil remains found over a period of time. इवन आता बघा, इथं परत एक बॉक्स त्यांनी दिलेला आहे, तो बॉक्स आपण वाचूया. इवन थ्रू द cranium of elephant is larger than that of man, humans are considered more intelligent than elephant. Why is it so? आता त्यांनी तुम्हालाच प्रश्न केलेला आहे की एलिफंट इज लार्जर दॅन दॅट ऑफ मॅन, बट मॅन ह्युमन्स आर कन्सिडर्ड मोर इंटेलिजंट दॅन एलिफंट. तर एलिफंटपेक्षा तो का ह्युमन का इंटेलिजंट आहेत, याचा ॲन्सर तुम्हाला स्वतःलाच आता शोधावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रेनचा वापर करावा लागेल आणि त्याचा ॲन्सर मिळवावा लागेल. सम ऑफ आवर ॲन्सिस्टर्स अँड देअर इव्होल्युशनरी हिस्ट्री इज शोन इन द टेबल. इव्होल्युशनरी हिस्ट्री आणि आपले ॲन्सिस्टर कोण होते हे आपल्याला ह्या टेक्स्टबुकमध्येच, या लेसनच्या पेज नंबर 114वर त्याची पूर्ण हिस्ट्री आपल्याला दिलेली आहे. द अबो टेबल clearly shows the gradual increase in cranial capacity, shape of skull, and definition of the ancestral human till date. त्या टेबलमध्ये आपल्याला मॅन म्हणजे ॲपेपासून तर ह्युमन बिईंग कसा डेव्हलप होत गेला याची पूर्ण हिस्ट्री आपल्याला दिलेली आहे. आवर जर्नी ऑफ इव्होल्युशन स्टील कंटिन्यूज. आपली जी ही जर्नी चाललेली आहे ती अजून कंटिन्यूज राहणार आहे. आपण थांबलेलो नाही आहेत. आपल्यामध्ये अजून इव्होल्युशन होऊन पुढे काही काळानंतर आपल्यातही काही चेंज दिसून येणार आहे. पेज नंबर 113वर जर पाहिलं तुम्ही तर क्लासिफिकेशन ऑफ मॅमल्स तुम्हाला दाखवलेलं आहे. एक चार्ट दिलेला आहे ज्यामध्ये मॅमल्सचं क्लासिफिकेशन सांगितलेलं आहे. ब्रँचिंग पॅटर्नने ते क्लासिफिकेशन आपल्याला दाखवलेलं आहे. बघा, क्लास मॅमॅलिया. आपण कुठल्या क्लासमध्ये म्हणजे ह्युमन बिईंग हे मॅमॅलिया क्लासमध्ये मोडतात. हे आतापर्यंत आपल्याला माहीत झालेलं आहे. तर ते कशा प्रकारे, ते फक्त आपण ह्या ब्रँचिंग पॅटर्नने समजून घेऊ. तर ह्या क्लास मॅमॅलियाचे 3 पार्ट होतात. एक म्हणजे मार्सुपियल्स जे पाउच्ड मॅमल्स असतात. दुसरं आहे मोनोट्रिम्स जे एग लेईंग मॅमल्स असतात. आणि तिसरे आहे युथेरियन्स जे आहेत ते प्लासेंटल मॅमल्स असतात. आणि या युथेरियन्सपासून ऑर्डर प्रिमेट ही ब्रांच तयार होते. आणि या प्रायमेट ब्रांचपासून अजून 2 सब ऑर्डर तयार होतात. ते म्हणजे सब ऑर्डर प्रोसिमी आणि दुसरी सब ऑर्डर आहे ॲथ्रोपोइडी.
नावं तुम्हाला थोडे कठीण वाटतील, ते आपल्याला अभ्यासायचेही नाही आहेत. फक्त तुम्हाला एक जनरल नॉलेज असायला हवं की क्लास मॅमेलिया कसा फॉर्म झालेला आहे. मॅन इव्हॅल्युएट कुठल्या ऑर्डरपासून, क्लासपासून इव्हॅल्युएट होत गेला, हे आपल्याला या ब्रांचिंग पॅटर्नमध्ये समजणार आहे. पुढचा या 2 ब्रांचिंग पॅटर्न झाल्यानंतर ऑर्डर प्रायमेटीचे 2 सब ऑर्डर आहेत. एक प्रोसिमी आणि दुसरं सब ऑर्डर आहे अँथ्रोपोइडी. प्रोसिमीच्या याच्यात लेम्युर्स आणि टार्सियर्स असे 2 भाग झालेले आहेत. आणि सब ऑर्डर अँथ्रोपोइडीमध्ये 3 पार्ट झालेले आपल्याला दिसत आहेत. बघा, सब ऑर्डर प्रोसिमीमध्ये 2 पार्ट झालेले दिसले, एक लेम्युर, दुसरा टार्सियर. आणि सब ऑर्डर अँथ्रोपोइडीमध्ये 3 पार्ट तयार झालेले आहेत. ते म्हणजे न्यू वर्ल्ड मंकी. पहिला आहे न्यू वर्ल्ड मंकी, दुसरा आहे ओल्ड वर्ल्ड मंकी आणि तिसरा आहे होमिनॉइडी. न्यू वर्ल्ड मंकीमध्ये लॉंग नॉन प्रेहेन्सिल टेलवाले मंकी दिसतात. त्यांचं एक्झाम्पल दिलेलं आहे स्क्विरल मंकी, स्पायडर मंकी. आता स्क्विरल मंकी म्हटलं तर आपण त्यांना असं गोल तोंडाचे, झाडावर राहणारे असे मंकी लक्षात येतात. ओल्ड वर्ल्ड मंकीज यामध्ये शॉर्ट नॉन प्रेन्सिल टेल, यांची टेल शॉर्ट असते. बबून्स, मॅक्यूज आणि लंगूर हे यांचे एक्झाम्पल आहेत. आणि तिसरा आहे होमिनॉइडीमध्ये टेलर्स आणि ग्रेट एप्स येतात. हे टेलर्स आणि ग्रेट एप्स जे असतात ते ग्रुपने राहतात आणि त्यांचेच 3 भाग पडतात. हे जे होमिनॉइडी आहे त्यांचे 3 भाग इथे पडलेले आपल्याला दिसत आहे. एक आहे हायलोबॅटिडी, दुसरा आहे पोंगिडी. नावं बोलायला कठीण आहे. बघा, हे इथं स्क्विरल मंकी दाखवलेला आहे. स्क्विरल मंकी कसा असतो हे आपल्याला ह्या चित्रात दिसत आहे. ज्याची टेल ही लांब असते आणि चेहरा छोटासा गोल असतो. हा स्क्विरल मंकी आहे. तर हे 3 पार्ट जे असतात होमिनॉइडीचे ते म्हणजे हायलोबॅटिडी, अर्बोरियल ॲप्स असतात याच्यामध्ये, म्हणजे झाडांवर राहणारे ॲप्स असतात, त्यामध्ये गिबन्स येतात. पोंगिडी सेमी अर्बोरियल ॲप्स असतात, म्हणजे जे झाडांवर पण राहतात, लँडवर पण राहतात, त्यामध्ये गोरिला, चिंपांजी, ओरँगुटन हे येतात. आणि होमिनायडी जे असतं, यामध्ये इरेक्ट पोस्चरवाले ह्युमन बीइंग्स येतात. इरेक्ट पोस्चरवाले ह्युमन बीइंग्स म्हणजे आपण. तर आपण नेमके कुठून क्लासिफाय होत गेलेलो आहोत, तर होमिडी हे इव्हॅल्युएट झाले होमिनॉइडीपासून, आणि होमिनॉइडी इव्हॅल्युएट झाला सब ऑर्डर अँथ्रोपोइडीपासून, आणि अँथ्रोपोइडी इव्हॅल्युएट झालं ऑर्डर प्रायमेटीपासून. या प्रकारे याचे ऑर्डर, सब ऑर्डर आणि मग नंतर
निडी आणि होमिनिडीपासून आपण इरेक्स पोश्चरवाले ह्युमन बीइंग्स बनलो. या प्रकारचं हे फक्त क्लासिफिकेशन ऑफ मॅमल्स जे तुम्हाला जनरल नॉलेजसाठी खूप महत्त्वाचे आहे म्हणून समजावलेले आहे. आता टेक्स्टबुकचे पेज नंबर 114 ओपन करा. त्याच्यावर तुम्हाला टेबल 5.18 दिसेल, ज्यामध्ये ह्युमन इव्होल्यूशन कशा प्रकारे फॉर्म झालेलं आहे हे या टेबलमध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता सुरू करूया टेबल. त्यामध्ये सगळ्यात आधी हेड, मग त्यानंतर जे काही इव्होल्यूशन होत गेले त्यामध्ये त्या ॲपला जे काही नाव दिले गेलं ते वर हेडिंगमध्ये हेडच्या नंतर आपल्याला ते नावं दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर प्रत्येक जे काही त्या काळातले ॲप इव्होल्यूशन होतं त्यांचं ॲपिअरन्स कसं होतं, साईट ऑफ फोसाईल रेकॉर्ड कसा होता, पिरियड कसा कोणता चाललेला होता, त्यांचं स्केलेटल फीचर कसं होतं, नंतर त्यांचं पोस्चर कसं होतं, क्रॅनियल कॅपॅसिटी कशी होती आणि स्पेशल फीचर्स जर असतील तर ते कोणत्या प्रकारचे स्पेशल फीचर्स होते, हे प्रत्येक काळातल्या प्रत्येक जी स्पेसिस डेव्हलप होत गेली मॅनची सगळ्यात पहिल्या ॲन्सिस्टरपासून तो जसा डेव्हलप होत गेला तशी प्रत्येक पिरियडमधली हिस्ट्री आपल्याला ह्या चार्टमध्ये सेपरेट पाहायला मिळते. बघा, या प्रकारे ही प्रत्येकाची सेपरेट हिस्ट्री यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता सगळ्यात आधी आपण सुरू करूया ड्रायोपिथिकस हे सगळ्यात आधीचे मॅनचे ॲन्सिस्टर जे ॲपे लाईक दिसायचे. म्हणजेच काय, त्यांचे जे ॲन्सिस्टर होते त्यावेळेचे जे ॲनिमल्स चिंपांजीसारखे ॲनिमल दिसत होते त्यांच्याप्रमाणे त्यांचं ॲपिअरन्स होतं. त्यांचं साईट ऑफ फोसाईल रेकॉर्ड आपल्याला सापडलेलं आहे लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिकामध्ये ते सापडलं होतं. नंतर हॅरितालिंगा इन हिमाचल प्रदेश इंडियामध्ये सुद्धा ते सापडलेले आहे. त्यांचा पिरियड होता मायोसिन इपोच 20 to 25 मिलियन इयर ॲगो. MYAचा अर्थ आहे मिलियन इयर ॲगो. जवळजवळ 200 लाख वर्षापूर्वी ते या लेक ऑफ व्हिक्टोरियामध्ये किंवा हिमाचल प्रदेशमध्ये जीवन जगत असावेत असं संशोधन केलं गेलेलं आहे. त्यांचे जे फॉसिल्स सापडले त्यावरून तो अंदाज वर्तवलेला आहे. नंतर त्यांचं पोस्चर त्यावेळी कसं असेल तर ते सेमी इरेक्ट होते. सेमी इरेक्ट म्हणजे ते अर्धवट वाकलेल्या कंडिशनमध्ये चालत असावेत. इरेक्ट म्हणजे अगदी सरळ उभ्या पोझिशनमध्ये ते नसावेत, म्हणून त्यांना सेमी इरेक्ट म्हटलं गेलेलं आहे. क्रॅनियल कॅपॅसिटी ॲब्सेंट दाखवलेली आहे आणि स्पेशल फीचर्समध्ये ते क्लोज सिमिलॅरिटी टू चिंपांजी म्हणजेच त्यांचे अवशेष जे सापडले आहेत ते चिंपांजीप्रमाणे होते असा त्यांचा अंदाज आहे. आता पुढचे आहेत राम ॲपिथिकसमध्ये ते मॅन लाईक दिसत असावेत असा त्यांच्या ॲपिअरन्सवरून वाटतं. नंतर त्यांचं साईट ऑफ फोसाईल रेकॉर्ड आहे शैवालिक हिल्स इन इंडियामध्ये त्यांचं रेकॉर्ड सापडलेलं आहे अँड इवन इन केनिया. त्यानंतरचा त्यांचा पिरियड आहे मायोसिन अँड अर्ली प्लिओसिन इपोच 14 to 12 मिलियन
इयर ॲगो. बघा 20 to 25 मिलियन ॲगो ते आधी ते जीवन जगत असावेत. सगळ्यात पहिले ॲप, त्यानंतर त्यांची इव्होल्युशन होऊन जे दुसरे ॲप आपल्याला सापडले इव्होल्युटेड, ते 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो ते त्या शैवालिक हिल्समध्ये जगत असावेत असा अंदाज आहे. म्हणजेच काय 14 लाखपेक्षा किती जास्त इयर पूर्वी त्यांचं ते जीवन तिथं जगत असतील. त्यांचं पोश्चर होतं इरेक्ट आणि त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी डेव्हलप नसलेली त्यांनी दाखवली. याचा अर्थ ब्रेनचा तिथं काहीही संबंध दिसून येत नाही. त्यांचे स्पेशल फीचर्सही आढळलेले नाही आहेत. पुढचं आहे ॲस्ट्रॅलोपिथिकस. पुढचं इव्होल्युशन आहे ॲस्ट्रॅलोपिथिकस. त्यांचं ॲपिअरन्स हे कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲप अँड मॅन. ते मॅन आणि ॲपे यांच्यासारखे दिसायचे. म्हणजे सगळ्यात पहिले जो ॲपे होता तो चिंपांजीसारखा दिसत होता. या चिंपांजीप्रमाणेच त्याचं दिसणं थोडंसं मॅनप्रमाणे, थोडं चिंपांजीप्रमाणे वाटत होतं. तुंग इन साऊथ आफ्रिका, इथिओपिया, टांझानिया, म्हणजे साऊथ आफ्रिका आणि टांझानियामध्ये त्याचे फोसाइल्स दिसून आलेले आहेत. त्यांचा पिरियड होता लेट प्लिओसीन और अर्ली प्लीस्टोसीन एपोच अबाउट 4 to 1.8 मिलियन इयर ॲगो. म्हणजे प्लिओसीन हा काळ संपण्यात होता आणि प्लिस्टोसीन हा काळ सुरू होणार होता. त्या काळामध्ये ते आफ्रिका आणि टांझानियामध्ये असावेत असा त्यांच्या फीचर्सवरून, त्यांच्या मिळालेल्या फोसाइल्सवरून अंदाज केलेला आहे. त्यांचे स्केलेटल फीचर कसे होते तर त्यांना नॉट टॉलर दॅन 4 फीट, ते 4 फीटपेक्षा उंच नसावेत असा त्यांच्या स्केलेटन फीचर्सवरून अंदाज आहे. जॉज लार्जर, त्यांची जॉ थोडी लांब होती. म्हणजेच काय जबडा थोडा असा लांबट वाटायचा. प्रोग्नॅथस फेस, चीन ॲबसेंट, जवळपास चीन दिसत नव्हती. लुंबर कर्वेचर प्रेझेंट, म्हणजेच काय थोडं कमरेतून ते वाकू शकत होते. आणि थोडी त्यांची पोस्चरची पोझिशन ही अपराईट होती, म्हणजे ते वाकून उभे राहू शकत असतील अशा प्रकारचा त्यांचा अंदाज आहे. क्रॅनियल कॅपॅसिटी इथं आपल्याला दिसून येत आहे. याचा अर्थ थोडा ब्रेन डेव्हलप झालेला होता. 450 to 600 cc क्रॅनियल कॅपॅसिटी दिसते. आणि त्यांचे स्पेशल फीचर्स होते मॅन विथ ॲपे ब्रेन. त्यांच्यामध्ये ब्रेन होता असा अंदाज दिसून आलेला आहे. पुढचं इव्होल्युशन होतं होमो हॅबिलिस. पुढचं इव्होल्युशन दिसतंय होमो हॅबिलिस. होमो हॅबिलिसलाच हँडीमॅन लाईकसुद्धा म्हणतात. म्हणजे ते हँडिकॅप मॅन जसा असतो, म्हणजे थोडं अपंग, कोणी हाताने लूज किंवा थोडं वाकून चालणारे, पायाने थोडे लूज असलेले, असे थोडेसे इरेक्ट पण असे वाकून चालणारे, हँडिकॅप वाटणाऱ्या माणसासारखे ते दिसायचे. साईट ऑफ फोसाईल रेकॉर्ड ओल्डुविगोर्गे, टांझानिया इन आफ्रिका. त्यानंतर त्यांचा पिरियड आहे लेट प्लिओसीन और अर्ली प्लिस्टोसीन. म्हणजेच काय तर प्लिओसीन संपण्याचा काळ आणि
प्लिस्टोसिन सुरू होण्याचा काळ यांच्या 2.5 to 1.4 मिलियन इयर्स ॲगो ते आफ्रिकामध्ये आपल्याला आढळले असते. म्हणजे त्या काळात ते तिथं जीवन जगत होते. त्यांचं स्केलेटर फीचर कसं होतं तर लोअर जॉ दिसत होता, लाईटी बिल्ट होता, लोअरच्या थोडासा बिल्टअप झालेला दिसत होता. म्हणजे काय, थोडा उमटून येत होता की हा त्याचा लोअर जॉ आहे. डेंटिशन मोर लाईक मॉडर्न मॅन, थोडेसे दातही त्याचे थोडे दिसत होते आणि स्मॉलर मोलर्स पण तिथं दिसून आले. जे एखादी वस्तू खाताना आपल्याला टीथ लागतात त्यामध्ये मोलर्स असतात, ते स्मॉलर मोलर्स आत्तापर्यंतच्या इव्हॅल्युशनमध्ये आपल्याला आढळले नाहीत. पण होमो हॅबिलिसमध्ये आपल्याला स्मॉलर मोलर्स दिसून आले. त्यांचं पोश्चर होतं इरेक्ट. त्यांचं क्रॅनियल कॅपॅसिटीही वाढलेली होती. बघा, पहिले त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी 450 to 600 ही ॲस्ट्रेलोपिथिकसमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पण त्यांच्या इव्हॅल्युशनमध्ये आपल्याला पुढे क्रॅनियल कॅपॅसिटी वाढलेली दिसते 650 to 800. त्यांचं स्पेशल फीचर होतं प्रोबॅबली डिड नॉट ईट मीट. जरी त्यांना मोलर दिसत आहेत पण ते मीठ खात नसावेत असा अंदाज होता. आणि मेड टूल्स फ्रॉम स्टोन्स, आणि स्टोनपासून टूल्स बनवणे त्यांनी सुरू केलेले होते असं अंदाज होता. म्हणून त्यांचं निकनेम काय होतं तर हँडीमॅन. म्हणजे होमो हॅबिलिसपासून स्टोन एज स्टार्ट झालेलं होतं आणि स्टोन एजच्या काळामध्ये होमो हॅबिलिसपर्यंत मॅनचं इव्होल्युशन झालेलं आपल्याला दिसून येतं. ज्या काळामध्ये त्यांनी स्टोनवर स्टोन घासून आग प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला किंवा स्टोनपासून हत्यारं बनवून शिकार करण्याचा प्रयत्न केला असं आपण हिस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत शिकलेलो आहोत. त्यानंतरचं इव्होल्युशन झालं आहे होमो इरेक्टस. होमो इरेक्टस हे होमो हॅबिलिस नंतरचं इव्होल्युशन आहे. ते ॲपेमॅनसारखे दिसायचे. त्यांचे फोसिल्स जावा अँड पिकिंग येथे मिळाले. मिडल ऑफ प्लिओस्टोन इपोच 1.5 मिलियन इयर्स ॲगोचा त्यांचा पिरियड होता. स्केलेटल फीचर्स जे होते त्यांचे त्यामध्ये ते बघा, त्याच्या आधी ॲस्ट्रेलोपिथिकस जे होते ते 4 फीट उंचीचे होते असं लक्षात आलं होतं. पण होमो इरेक्टसमध्ये डेव्हलपमेंट झालेली दिसते, ते 5 फीट हाईट दिसते त्यांची. नंतर प्रोगॅन्थस फेस आहे, मॅसिव्ह जॉज आहे, ह्यूज टीथ आहेत, चीन ॲबसेंट दिसते, बोनी आयब्रो रिजेस प्रेझेंट दिसत आहेत. म्हणजेच काय, आत्तापर्यंत आयचा कुठेही उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजेच चांगल्या प्रकारे इथं डेव्हलप झालेले आहेत. होमो इरेक्टसमध्ये आयसुद्धा म्हणजे डोळेसुद्धा डेव्हलप झालेले आपल्याला दिसत आहेत. नंतर त्यांचं पोश्चर इरेक्ट आहे, म्हणजे ते अपराईटपासून नंतर इरेक्ट पोझिशनमध्ये डेव्हलप होत गेले. बघा, त्यांची ब्रेनचे क्रॅनियल कॅपॅसिटीसुद्धा वाढलेली आहे. पहिले ऑस्ट्रेलोपिथिकसमध्ये त्यांची कॅपॅसिटी होती 450 to 600. त्यानंतर होमो हॅबिलिसमध्ये ते 650 to 800पर्यंत गेले आणि नंतर होमो इरेक्टसमध्ये त्याची कॅपॅसिटी वाढली आहे 900 cc. त्यानंतर त्यांचं स्पेशल फीचर्स आहेत
प्रोबॅबली एट मीट, म्हणजे त्यांचे टीथ इथं चांगल्या प्रकारे जबडे आणि टीथ चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेले होते, म्हणून ते प्रोबॅबली ईट मीट, इथं ते मीठ खाऊ शकत नव्हते आधीच्या काळात. पण जसं त्यांचं इव्होल्युशन झालं तसं त्यांच्या जबड्यातही फरक पडला आणि ते मीठ खाऊ शकत होते, ओमनिओरस होते आणि माईट हॅव यूज्ड फायर, आणि ते फायरचाही यूज करू लागले होते. या काळामध्ये ते फायरचाही यूज करू लागले होते, म्हणजेच त्यांनी त्यांच्या ह्या ब्रेनच्या कॅपॅसिटी वाढवून आणि स्टोन्सवर स्टोन घासून त्यापासून फायर होते आणि त्याचा उपयोग आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो असा शोध या होमो हॅबिलिसपासून होमो इरेक्टस या डेव्हलप झालेल्या मॅनने केलेला होता. त्यानंतर होमो इरेक्टस नंतरची डेव्हलप झालेले इव्होल्युशन म्हणजे निंदरथल मॅन. निंदरथल मॅन का म्हटलं गेलं आहे, तर त्यांचे जे फोसाईल्स आहेत ते निंदरथल व्हॅली जर्मनीमधल्या निंदरथल व्हॅलीमध्येच आढळून आलेत, म्हणून त्यावेळेच्या त्या मॅनला निंदरथल मॅन असे म्हटलेले आहेत. ते दिसायला त्यांचं ॲपिअरन्स ॲडव्हान्स प्रीहिस्टोरिक मॅनसारखे ते दिसायचे. नंतर त्यांचा पिरियड होता लेट प्लिओस्टोसिन इपोच, 1,00,000 to 40,000 इयर्स ॲगो. जवळजवळ 1,00,000 to 40,000 इयर्स ॲगो ते त्या व्हॅलीमध्ये जीवन जगत होते. त्यांचं स्केलेटल फीचर्स जे होते ते हेवी बिल्ट होते, शॉर्ट प्रॉमिनंट ब्रो होता, रिजेस लो होते, फोरहेड चांगल्या प्रकारे डेव्हलप होता, डीप जॉज होते, चीन ॲबसेंट दिसत होती. नंतर आउटवर्डली कर्व्ड थाय बोन्स होते, म्हणजेच काय, थाय बोन्स जे होते ते थोडेसे कर्व आणि डेव्हलप झालेले दिसत होते. त्यानंतर त्यांचे पोस्चर होतं इरेक्ट आणि त्यांची क्रॅनियल कॅपॅसिटी इथं खूपच वाढलेली बघा, 900 400 cc पर्यंत त्यांचं डेव्हलप झालेली आहे. 1400 cc पर्यंत ती डेव्हलप झालेली आपल्याला दिसत आहे. त्यानंतर स्पेशल फीचर्स ऑफ निंदरथल मॅनचे होते यूज्ड हाईड, बरीड देअर डेड, कन्स्ट्रक्टेड फ्लिंट्स टूल्स, म्हणजेच काय, हाईड करून एखादी गोष्ट हाईड करून ठेवणे त्यांना समजायला लागले होते, किंवा त्यांच्यात कोणाची डेथ झाली तर ती बरीड करून ठेवायची, म्हणजेच काय, खोदून पुरून द्यायची, हे त्यांना समजायला लागलेलं होतं. त्यानंतर कन्स्ट्रक्शन त्यांना कळायला लागलं होतं, ते घर बांधायला लागले होते. त्यानंतर फ्लिंट टूल्स, त्यांनी जे दगडापासून टूल्स तयार करायला सुरुवात केली होती, त्यामध्ये बरंच ॲडव्हान्स नॉलेज त्यांना आलं होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स ते बनवायला त्यांनी सुरुवात केलेली होती. पुढचं डेव्हलपमेंट आहे होमोसेपियन्स. पुढचं डेव्हलपमेंट आहे होमोसेपियन्स. हे बघा इथं दिसतंय होमोसेपियन्स. इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रॉपर दिसत नसेल तर तुम्ही पेज नंबर 11 टेक्स्टबुक्सचं पेज नंबर 114 जे आहे ते ओपन करा आणि त्यामध्ये बघा शेवटचा जो चार्ट आहे, या चार्टमधला लास्ट कॉलम बघा, होमोसेपियन्स. होमोसेपियन्स कोणाला म्हटलं जातं, तर आत्ताचं आपण जे डेव्हलप मॅन जो आहे त्याला होमोसेपियन्स म्हटलं जातं. बघा त्याचं ॲपिअरन्स कसं आहे, मॉडर्न मॅनसारखं, म्हणजे आत्ताचा जो मॅन आहे तो आहे होमोसेपियन्स. नंतर साईट ऑफ फोसाईल्स.
सगळ्यात आधी होमोसेपियन्स कुठे मिळाले? आफ्रिकामध्ये. त्यांचा पिरियड आता चाललेलाच आहे, त्यामुळे ते पूर्ण ब्लँक ठेवलेलं आहे. आत्ताचे फीचर्स आपल्याला माहीत आहेत. पोश्चर इरेक्ट आहे आणि क्रॅनियल कॅपॅसिटी जवळजवळ 1400 to 50 cc वाढलेली आहे. स्पेशल फीचर्स डेव्हलप्ड डिस्टिंक्ट रेसेस आहेत. डेव्हलप्ड केव आर्ट अबाउट 18,000 years ॲगो आहे. म्हणजे त्यांनी जे केव माउंटन खोदून त्यामध्ये केव तयार करून, गुहा तयार करून तिथं त्यावेळी ते राहत होते. त्यामध्ये त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट दगडात कोरून ठेवलेले आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे चार्टप्रमाणे आपल्याला दिसत आहेत त्याप्रमाणे आपण जर नीट ऑब्झर्व केलं ह्या पिक्चरमध्ये, तर सगळ्यात आधी बघा, जे वाकून चालणारं सगळ्यात आधी चिंपांजीसारखं ॲपिअरन्स असलेलं जे काही चित्र तुम्हाला दिसत आहे ते ड्रायोपिथिकस म्हणून आपण सांगू शकतो. दुसरी जे इव्होल्युशन झालेलं आहे त्यामध्ये जर निरीक्षण केलं तर ते थोडे इरेक्ट आहेत. इथं सेमी इरेक्ट आहेत, तर इथं इरेक्ट ते आपल्याला दिसत आहेत. म्हणजे तेवढी डेव्हलपमेंट त्यांच्यात झालेली आपल्याला दिसते. ते रामा ॲपिथिकस म्हणून आपण ओळखू शकतो त्यांना. ते रामा ॲपिथिकस म्हणून आपण ओळखणार आहोत त्यांना. त्यानंतर थोडीशी डेव्हलपमेंट जी दिसत आहे ती म्हणजे ॲस्ट्रोलोपिथिकस. ॲस्ट्रोलोपिथिकसमध्ये काय आहे तर थोडी अपराईट म्हणजे बघा उंच, थोडंसं अपराईट पोझिशन डेव्हलप झालेली आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर नॉट टॉलर दॅन 4 feet. त्यांची हाईटही 4 feetपेक्षा जास्त दिसत नाही आहे. म्हणजेच ते ॲस्ट्रोलोपिथिकस म्हणून सुद्धा हे पिक्चर असावं असा अंदाज आहे. त्यानंतर होमो हॅबिलिस आणि होमो इरेक्टस जे होते ते याप्रमाणे दिसत असतील असं आपण सांगू शकतो. कारण त्यांच्यामध्ये तोपर्यंत ब्रेन डेव्हलप झालेला होता, थोडासा जॉ बिल्ड झालेला होता, थोडे मोलर पण आलेले होते टीथ, आणि ते थोडे इरेक्ट पोझिशनमध्ये त्यांचं पोश्चर त्यांनी बदलवलेलं होतं. त्यांचं फोरहेडही ठळकरित्या दिसायला लागलं होतं, आयब्रो ठळकरित्या दिसायला लागलेले होते. नंतर आहेत पुढचं डेव्हलपमेंट आपल्याला दिसत आहे निंदरथल मॅन, जो ॲडव्हान्स प्री हिस्टोरिक मॅन होता त्याप्रमाणे हा मॅन दिसतोय, ज्यामध्ये त्याच्या कमरेच्या भागातून तो वाकू शकतोय व्यवस्थित. त्याचे थाईज डेव्हलप झालेले आहेत आणि तो इरेक्ट पोझिशनमध्ये चालताना आपल्याला दिसून येत आहे. आणि पुढच्या चित्रात आपल्याला दिसतोय आत्ताचा मॉडर्न मॅन, म्हणजेच होमो सेपियन्स. या पूर्ण पिक्चरमध्ये आपल्याला ह्युमन इव्होल्युशन कसं होत गेलं हे पिक्चरच्या रूपाने आपल्याला समजवलेलं आहे. आवर जर्नी ऑफ इव्होल्युशन स्टील कंटिन्यूज. आणि पुढे आपली जर्नी कंटिन्यू राहणार आहे हे निश्चित. The above table clearly shows the gradual increase in cranial capacity, shape of skull, and dentination of the ancestral humans till date. Our journey of evolution still continues. आपली जर्नी, ह्युमन बिंगची जर्नी अजून चालूच राहणार आहे. आपल्यात डेव्हलपमेंट होणार आहे आणि पुढेही इव्होल्युशन अशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपला हा
ह्युमन इव्होल्युशनचा पॉईंट आपण आता इथे संपवत आहोत.